एक महत्त्वाची बातमी देवगिरीवर राष्ट्रवादीची एक महत्त्वाची बैठक पार पडली। बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलण्यास नकार दिलेला आहे। काही न बोलणार असल्याचा त्यांनी इशारा केला। धनंजय मुंडे देवगिरीतून निघताना नमस्कार करून निघून गेलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। देवगिरीवरची बैठक संपल्यानंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांना बोलायला नकार दिलेला आहे। माध्यमांना नमस्कार करून ते निघून गेलेले आहेत। बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला। काहीही बोलणार नाही असा त्यांनी इशारा केला आणि धनंजय मुंडे देवगिरी बंगल्यावरून निघालेले आहेत। नमस्कार करून ते निघून गेलेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। देवगिरीवर राष्ट्रवादीची बैठक पार पडल्यानंतर धनंजय मुंडे बाहेर पडतानाची ही दृश्य आहेत। भूषण शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, अधिकचे अपडेट देतात। भूषण, देवगिरीवरची महत्त्वाची बैठक संपली। बैठकीतून धनंजय मुंडे बाहेर पडले, मात्र माध्यमांशी बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे। नक्की शुभम, एकंदर आज मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षप्रमुख अजित पवार यांची भेट घेतली आणि एकंदर या संपूर्ण भेटीमध्ये चालण्याची 1.5 ते 2 तास ही भेट झालेली आहे, चर्चा झालेली आहे। मात्र निघताना त्यांनी माध्यमांशी बोलण्यास संपूर्णपणे नकार दिला आहे आणि एक प्रकारे इशारा करत आपण बोलणार नाही अशा प्रकारे त्यांनी एक इशारा केलेला आहे। त्यामुळे ते आजारी आहेत, त्यामुळे त्यांनी नकार दिला की त्यांना अजित पवार यांनी काही सूचना केल्या आहेत बोलण्याच्या, असं काही अशा प्रकारे अनेक चर्चा सध्या होतात। त्यामुळे धनंजय मुंडे यांनी कोणत्या प्रकारे हा प्रतिक्रिया जी आहे ते आपल्याला देताना मिळाली नाहीये। मात्र धनंजय मुंडे कोणती प्रतिक्रिया न देता इथून निघून गेलेले आहेत। ठीक आहे भूषण, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भात तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर ही दृश्य देखील आपण पाहतोय। देवगिरीवर राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीतून बाहेर पडतानाची एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही लोकशाही मराठीवर पाहताय। धनंजय मुंडे हे माध्यमांशी न बोलता निघून गेलेले आहेत। त्यांनी नमस्कार केला आणि मी बोलणार नाही असा इशारा त्यांनी माध्यमांना केला आणि तेथून धनंजय मुंडे आता निघालेले आहेत। तर लोकशाही मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। धनंजय मुंडे हे बैठकीनंतर बाहेर पडतायत। देवगिरी निवासस्थानावरून ते बाहेर पडलेले आहेत आणि माध्यमांशी बोलण्यास त्यांनी स्पष्टपणे नकार दिला। त्यांनी माध्यमांना नमस्कार केला आणि काही न बोलणार असा इशारा करत धनंजय मुंडे देवगिरी बंगल्यावरून निघून गेलेले आहेत। आताची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। देवगिरीवर राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीतून बाहेर पडताना धनंजय मुंडे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।